नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकनासाठी केलेले जी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला करून दगडफेक आणि मारहाण केली। या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पत्रकारांवरील या अमानुष हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया आणि VOM इंटरनॅशनल फोरमने तीव्र विरोध केलाय। वारंवार होणारे हे असे हल्ले लोकशाहीला काळीमा फासणारे आणि चौथ्या स्तंभावर थेट आघात करणारे असल्याचे मत संस्थेचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केले। त्यांनी स्पष्ट केले की पत्रकारांवर होणारे हल्ले कधीही सहन केले जाणार नाहीत। दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे। मुख्यमंत्री आणि गृह विभागाने याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल। व्हॉइस ऑफ मीडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित दरेकर यांनी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। ते म्हणाले की पत्रकारांवर झालेला हा हल्ला अतिशय भयानक आणि अमानुष प्रकार आहे। समाजातील वास्तव परिस्थिती लोकांसमोर मांडणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट आघात करणे आहे। त्यांनी पुढे सांगितले की पत्रकारांवर होत असलेले हल्ले आम्ही कधीही सहन करणार नाही। दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे। शासनाने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवून पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज आहे। या हल्ल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची विचारपूस केली आणि घटनेची माहिती घेतली। पत्रकार संघटनांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी धोरण राबवण्याची मागणी केली आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, नाशिक।